नमस्कार. स्मित औराच्या पॉडकास्ट चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण महिलांच्या आरोग्याविषयी जाणून घेणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत प्रिस्टीन विमेन्स हॉस्पिटलचे डॉक्टर सचिन कुलकर्णी. नमस्कार सर. नमस्ते. सर, मला आज सगळ्यात आधी तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की स्त्री प्रजनन आरोग्य याबद्दल स्त्रियांनी काय काळजी घेतली पाहिजे? ओके, मला वाटतं प्रजनन आरोग्य म्हणजे तुम्ही रिप्रोडक्टिव्ह हेल्थबद्दल बोलताय आणि प्रजनन आरोग्य हे डेफिनेटली लग्न झाल्यापासून त्यांना प्रेग्नन्सी मिळेपर्यंतचा कालावधी असतो. या कालावधीमध्ये बेसिक आपलं एम आहे की एक सुदृढ माता आणि सुदृढ बाळ जन्माला यावं. या गोष्टीने प्रॉपर प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. प्लॅनिंग म्हणजे तुमच्या लाईफस्टाईलचं, तुमच्या डाएटचं आणि काही आवश्यक तपासण्या. तर लाईफस्टाईलमध्ये डेफिनेटली तुमचं वजन जास्त असेल ते कंट्रोल केलं पाहिजे, कारण वजन जास्त असेल तर प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस होणे, ब्लड प्रेशर होणे असे प्रॉब्लेम होतात. इव्हन वजन जर अवाढव्य असेल म्हणजे 80-90 किलो असेल, इव्हन बाळामध्ये डिफेक्ट्स येणे किंवा मिसकॅरेजेस होणे ह्याचंही प्रमाण खूप जास्त आहे. तर वजनाकडे नक्की लक्ष द्यावं तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करणार असाल तर. अर्थात तुमचं हिमोग्लोबिन योग्य आहे की नाही बघणं, म्हणजे एक साधारण 11-12 ग्रॅम हिमोग्लोबिन असावं. कमी असेल तर ते का कमी आहे बघून त्याची योग्य ट्रीटमेंट घ्यावी. कारण ॲनेमिया आणि प्रेग्नन्सी हे भारतातलं एक दुर्दैवाचं कॉम्बिनेशन आहे की जिथे प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्स खूप आढळतात. तिसरी गोष्ट थायरॉइड हॉर्मोन्स. आणि थायरॉइडचा आजार ना ऑलमोस्ट 9 ते 10 स्त्रियांमध्ये एकाला भारतामध्ये, ज्याला हायपोथायरॉइडिझम म्हणतो, आणि हा ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे आणि खूप कॉमन असल्यामुळे आणि त्या थायरॉइडचे लेवल्स जास्त असतील तर अबॉर्शन्स होणे किंवा बाळाची वाढ योग्य न होणे असे प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे नक्की थायरॉइड हॉर्मोनचा तपास करून ते कंट्रोल करणं गरजेचं आहे. याचबरोबर एक जनरल हेल्थ म्हणजे तुम्हाला डायबिटीस नाही ना, तुम्हाला ब्लड प्रेशर नाही ना, हे बघायला पाहिजे. किंवा भारतामध्ये माहिती आहे का, आपली डायबिटिक्सची राजधानी म्हणायला पाहिजे भारत म्हणजे. आणि आपल्याकडे डायबिटीस ऑलमोस्ट 10 वर्ष पहिला बाकीच्या देशांपेक्षा चालू होतो. त्यामुळे 30-40 स्त्रियांना पण शुगर लेवल हाय असू शकते. त्यामुळे आणि काही जणांना फॅमिली हिस्ट्री असते, तसं असेल तर शुगर लेवल करून घ्यावं. किंवा हे तपास केल्यामुळे तुम्ही जास्त योग्य पद्धतीने प्रेग्नन्सीकडे जाल. आणि इट विल बी स्टुपिड टू फेस अ अबॉर्शन आणि नंतर कळलं की मला ॲनेमिया आहे किंवा हायपोथायरॉइडिझम. मला वाटतं त्याची योग्य काळजी आधीपासूनच घेणं मला फार आवश्यक वाटतं. ओके सर, मग 30शीपर्यंत, 30शी नंतर आणि 50शी नंतर या तपासण्या म्हणजे साध्या ज्या तपासण्या आहेत त्या कशा केल्या पाहिजेत? हा अत्यंत योग्य प्रश्न आहे. 30शीपर्यंत ना बेसिकली मी परत सांगतो की हिमोग्लोबिन लेवल, थायरॉइड लेवल बघणं गरजेचं आहे आणि शुगर आहे का बघायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर प्रेग्नन्सी प्लॅन करणार असाल किंवा तुम्ही प्रेग्नन्सी पोस्टपोन करणार असाल तर तुमचा AMH म्हणजे अँटी मुलेरियन हॉर्मोन लेवल बघायला पाहिजे. म्हणजे तुमची AMH लेवल तुम्हाला परमिशन देते की तुम्ही प्रेग्नन्सी पोस्टपोन करू शकता का, नाही करू शकता. 30शी नंतर मला वाटतं ब्रेस्ट एक्झामिनेशन करणे, की त्याच्यानंतर तुमचे पॅप्समियर करणे हे महत्त्वाचं आहे. ते 30शी आधी पण करू शकता, पण 30शी नंतर तर रेग्युलरली करायलाच पाहिजे. त्याबरोबर हिमोग्लोबिन, ॲनेमिया, डायबिटीस हे तर आपण नक्की बघितलं पाहिजे. पण 30शी नंतरचा कालावधी ना बेसिकली प्रॉपर डाएटवर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे आणि एक्सरसाइजेस, तुमची स्पायनल हेल्थ, सगळे मसल्स, बोन स्ट्रॉंग करण्याकरता प्रॉपर कॅल्शियम, प्रॉपर व्हिटॅमिन डी घेणं, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण मेनोपॉज एकदा यायला लागला की तो गोळा आपल्या हातातून सुटणार आहे. मग तुम्ही कितीही गोष्टी काळजी घेतली तर एक सर्टन बोन हेल्थ तुमची डॅमेज होते. पण 30शी ते 40शी हा खरोखर कालावधी आहे की जिथे तुम्ही तुमच्या डिलिव्हरीमध्ये ह्याच्यामध्ये जे काही तुमचं कॅल्शियम गेलेलं आहे ते परत घेणं आणि ते योग्य जागी डिपॉझिट करणं, ते एक्सरसाइजनेच डिपॉझिट होतं. असं करणं फार गरजेची गोष्ट आहे. आणि आता सध्या सर बाहेर खाणं पण वाढलंय लोकांचं, तर ते पण कारण असू शकतं. मला वाटतं की तो एक पूर्ण वेगळा विषयच आहे. आणि रिफाईंड शुगर्स खाणे किंवा ग्लुटेन खाणं हे शक्यतो बंद करावं. आणि ती संस्कृती एकाने स्वतःवर कंट्रोल करणं हा एक भाग आला. पण पूर्ण फॅमिलीने डिसिजन घ्यावी की बाबा नाही, आपण ना मॅक्झिमम भाकरी खाणार, आपण ग्लुटेन बंद करणार, आपण रिफाईंड शुगर्स घेणार नाही, आपण मैद्याचे किंवा बाहेरचे पॅक्ड फूड घेणार नाही. हा एक फॅमिली डिसिजन असावा असं मला वाटतं. म्हणजे यामध्ये फॅमिली इन्व्हॉल्व असणं खूप गरजेचं, मोस्ट इम्पॉर्टंट. कारण एखादी मुलगी 70 किलोची आहे, लग्न होऊन 1 वर्ष झालंय, तिला प्रेग्नन्सी पाहिजे आणि बाकी सगळे फॅमिलीमध्ये चटकमटक सगळे खात आहेत आणि तिला सांगितलं तर तू डाएट कर, तुझं वजन कमी होणं गरजेचं आहे कारण तुला प्रेग्नन्सी पाहिजे. आय थिंक दॅट इज स्टुपिडिटी. पूर्ण कारण होणारं बाळ पूर्ण फॅमिलीला आनंद देणार आहे, ते काय फक्त त्या लेडीला आनंद देणार नाही. त्याच्यामुळे मला वाटतं की सगळ्या फॅमिलीने त्याच्यात प्रॉपर इन्व्हॉल्व्ह होऊन सगळ्यांची लाईफस्टाईल सुधारणं गरजेचं आहे. आणि दिस इज वन वे टू हॅव अ हॅपी फॅमिली. त्यामुळे मला वाटतं नक्की एक फॅमिली थेरपी, फॅमिली डाएट थेरपी हा कॉन्सेप्ट राबवणं फार गरजेची गोष्ट. अगदी छान उत्तर आहे सर हे. म्हणजे फॅमिलीचा सपोर्ट असणं तितकंच गरजेचं आहे या गोष्टीसाठी.
स्त्रियांनी किती वेळा स्त्री आरोग्य तज्ज्ञांकडे जाणं गरजेचं आहे? शक्यतो जाण्याची वेळ येऊच नये. हं. पण मला वाटतं की जर तुमची पाळी अनियमित होत असेल किंवा तुमची पाळी खूप लवकर लवकर यायला लागली, म्हणजे 23 ते 32-33 दिवसात पिरियड असेल तर नॉर्मल आहे. पण लेट्स से तुम्हाला पिरियड 21 दिवसात येतो, 15 दिवसात येतो, असं झालं. हं. तुम्हाला हेवी ब्लिडिंग व्हायला लागलं, हं. म्हणजे एस्पेशली क्लॉट्स पडायला लागले ब्लिडिंगमध्ये, किंवा तुमची पिरियड अगदी रेग्युलर होतं आणि एकदम ब्लिडिंग कमीच व्हायला लागलेलं आहे. म्हणजे ऑल दीज थिंग्स सजेस्ट की प्रॉब्ली देर इज अ युटरस प्रॉब्लेम किंवा कुठेतरी हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस आहेत. बरोबर. मग या गोष्टीकरता गायनेकॉलॉजिस्टना भेटणं गरजेचं आहे. तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज होणं ही खूप कॉमन गोष्ट आहे. सगळ्याच स्त्रियांना थोडाफार व्हाईट डिस्चार्ज होतो. पण एक्सेसिव्ह व्हाईट डिस्चार्ज होतो, इन्फेक्शन वाटतंय, त्याच्याबरोबर जळजळतंय, युरिनला बर्निंग होतंय किंवा लोकल लेवलला तिथं बर्निंग फार होते, इचिंग होते. डेफिनेटली गायनेकॉलॉजिस्टना भेटणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि ऑब्व्हियसली प्रेग्नन्सी प्लॅन करण्याच्या अगोदर किंवा प्रेग्नन्सी पोस्टपोन करण्याच्या अगोदर तर नक्कीच गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घ्यावा, कारण ते योग्य तुम्हाला सल्ला देतील की इज युअर बॉडी फिट फॉर आयदर स्टोरीज. आर यू फिट टू गो फॉर अ प्रेग्नन्सी लगेच, तर तुम्ही पोस्टपोन केलं तर तो योग्य डिसिजन असेल का तो अयोग्य डिसिजन असेल. पण हे एक विशिष्ट स्टेजेस आहेत की जिथे एका यंग लेडीने, मी म्हणेन 30-35 पर्यंतच्या लेडीने गायनेकॉलॉजिस्टची भेट घेणं गरजेचं आहे. अच्छा सर, यामध्ये आणखी एक प्रश्न मला विचारायचा आहे की आता बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे काही फंक्शन असलं किंवा काही सणवार असले तर गोळ्या घेतल्या जातात पिरियड्स पुढे जाण्यासाठी, तर ते योग्य आहे का सर? मला वाटतं ते योग्य आहे, काही त्याच्यात चूक नाही आहे. त्याचा काहीही लॉंग टर्म साईड इफेक्ट किंवा शॉर्ट टर्म साईड इफेक्ट नाही आहे. मला वाटतं गणपती नवरात्रीच्या काळामध्ये कोकण आणि महाराष्ट्रामध्ये एक ट्रकलोड ऑफ अशा मेडिसिन्स खपत असतील, मला खात्री याची. आणि खूपशे मेडिसिन्स OTC म्हणून पण देतात, जे ओव्हर द काउंटर नसले तरी. जनरली प्रोजेस्ट्रॉनच्या गोळ्या असतात आणि त्या गोळ्या जर तुम्हाला पिरियड पोस्टपोन करायचा असेल तर अपेक्षित पाळीच्या 9 दिवस आधी चालू कराव्यात, 5 ते 10 मिलीग्रॅममध्ये. जेवणानंतर घ्याव्यात, म्हणजे त्याचे काही त्रास होत नाही, उलट त्याची लेवल पण चांगली वाढते शरीरामध्ये. आणि तुम्हाला ज्या दिवसापर्यंत पिरियड पोस्टपोन करायचा आहे त्या दिवसापर्यंत घेऊन ती बंद करावी आणि त्याच्यानंतर 5 ते 7 दिवसामध्ये तुम्हाला पाळी येऊ शकते. दिस इज द वे टिपिकली ॲडवाइस. खूप वेळा काय होतं की द लेडी कम्स आज, परवा गणेश चतुर्थी आहे, काय घेऊ, हा बिकम्स अ डिफिकल्ट प्रॉब्लेम. अशा वेळी पोस्टपोन होणं अवघड असतं. एक 7 ते 10 दिवस आधी चालू केली तर मग तुम्हाला हे पोस्टपोन करणं सोपं जातं. दॅट इज ओके. पण हे झालं उत्तर, बिकॉज मी समाजाभिमुख उत्तर देऊ इच्छितो. पण मी माझ्या स्वतःलाच प्रश्न ॲज अ गायनेकॉलॉजिस्ट विचारतो, गरजेचं आहे का? असं कुठं लिहिलंय की पाळी असताना देवाळात जाऊ नये? बरोबर. त्यामुळे ते जर करू शकलो की ह्या गोळ्या न घेता पाळी असताना पण देवाची पूजा आपण त्याच मनोमाने आणि भक्तीने करू, हा प्रश्न उद्भवणारच नाही. होऊ शकतं, म्हणजे नॅचरल जे आहे त्याला का थांबवायचं? ऍटलीस्ट तरुण मुलींनी तरी ते विसरून जावं. काही घराच्या परंपरा असतात म्हणून आपण करत असतो, पण कुठेतरी ह्याला बंद व्हावं आणि सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे की हे पाळी येणं हे निसर्ग आहे, हे काय चुकीचं आहे किंवा हा काय आजार आहे असं 100% नाही. आणि देवाला निसर्ग कुठलाही मानवणारच आहे. अगदी बरोबर. आणि ही संकल्पना आता सर हळूहळू येते लोकांमध्ये, म्हणजे असं नाहीये की पूर्वीसारखं लोक विचार करतात तसा. तर ही आपल्यामध्ये सुद्धा आता संकल्पना येते की असं ठीक आहे, म्हणजे आली तर ठीक आहे, म्हणजे आता तसं पूर्वीसारखं मत नाहीये लोकांचं, मला वाटतं. सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की मुलींना मेन्स्ट्रुएशन लवकर येणं किंवा वेळानं येणं याचं आई वडील खूप टेन्शन घेतात, तर त्याबद्दल काय सांगाल? ओके, ह्याला आम्ही मेनार्की म्हणतो. मेनार्की म्हणजे पाळी तुम्हाला केव्हा पहिल्यांदा आली. जनरली भारतामध्ये 10 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंत बहुसंख्य मुलींना पाळी येते. पण आजकाल ना लहान मुलांमधला लठ्ठपणा खूप वाढत चाललेला आहे आणि तुमची पाळी केव्हा सुरुवात होते हे तुमच्या शरीरातलं फॅट प्रपोर्शन ठरवतं. सायंटिफिकली बोललं तर जेव्हा तुमच्या शरीरातलं फॅट प्रपोर्शन 14.4% पुढे जातं तेव्हा तुमचं कोलेस्ट्रॉल येतं आणि त्या कोलेस्ट्रॉलमुळे स्त्रियांचे हॉर्मोन्स तयार होतात. हो, हॉर्मोन्स हे स्टिरॉइड हॉर्मोन्सचं मूळ जनक रॉ मटेरियल कोलेस्ट्रॉल आहे. तर ज्या मुलींचं पटकन ओबेसिटी वाढते त्यांना अर्थातच लवकर पाळी चालू होण्याची शंका जास्त असते. म्हणजे 9व्या वर्षानंतर होऊ शकते, ते नॉर्मलच आहे, काही फार घाबरण्याची गरज नाही. पण अर्थात तुमच्या 6व्या-7व्या वर्षी चुकून पाळी आली, दॅट इज कॉल्ड प्रिकॉशियस प्युबर्टी, तेव्हा मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आता पाळी येण्याची भीती ना त्या मुलीपेक्षा त्या आईनेच जास्त घेतलेली असते. त्यामुळे मला वाटतं की तिच्याशी सतत संवाद साधणं गरजेचं आहे. आणि कदाचित आईपेक्षा ती तिच्या मैत्रिणीबरोबर जास्त संवाद साधते. तिची मैत्रीण काय सगळ्याच 9 वर्षाच्या नाही आहे, कोणीतरी 14 वर्षाची पण आहे, कोणीतरी 13 वर्षाची आहे. ती त्या दिवशी खेळायला आलेली नसते कारण तिला पाळी आलेली असते, त्यामुळे तिला ते अवगत असतंच असतं. त्यामुळे आईनेच प्रोऍक्टिव्हली तिच्याशी संवाद साधावा. हे स्त्रियांचा एक गुणधर्म आहे, ही निसर्ग आहे, हे नॉर्मल आहे.
आणि ते सेलिब्रेशन एका काळी आपण आपल्या धर्मामध्ये सेलिब्रेट करत Celebrate होतो की करत. पाळी चालू झाली. Right. त्यामुळे त्याच्याबद्दल सहजता हम्म. त्या आईने आणणं फार गरजेचं आहे, घाबरून न जाता. बरोबर. खूप वेळा मला असं वाटतं की आई खूप घाबरली असेल किंवा पहिल्या वर्षात ना पाळी केव्हा इरेग्युलर येते किंवा एखादं ब्लिडिंग 10 दिवस पण होऊ शकतं. बरोबर. अशा वेळी पटकन मुलीला नाही आणलं तरी आईने डॉक्टरांकडे यावं, त्याच्याबद्दलचं समुपदेशन करून घ्यावं. बरोबर. म्हणजे त्या मुलीला बिचारीला एक्सपोजर नको, आपण हॉस्पिटलला गेलो आणि आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे असं समजा, ते कोवळं वय आहे तिचं, आणि देन वी कॅन गो अहेड विथ फर्दर मॅनेजमेंट असं म्हणतात. अगदी त्यामुळे संवाद साधणं प्रोएक्टिव्हली, स्वतः आईने प्रयत्नपूर्वक संवाद साधणं 9व्या-10व्या वर्षानंतर ही फार आवश्यक गोष्ट आहे. म्हणजे अगदी मैत्रिणीसारखं तुम्ही जर बोललात तर तुमच्यापर्यंत त्या गोष्टी Absolutely. पोहोचतील. हो. अगदी बरोबर. मुलगी तुम्हाला मैत्रीणच म्हणते, तुम्हीच स्वतःला आई मानता. अगदी बरोबर. सर, हे फर्टिलिटी ट्रॅकिंग ॲप काय आहे? ऍक्च्युली खूप वेळा जेव्हा तुम्हाला प्रेग्नन्सी प्लॅन करायची असते आणि आजकाल हजबंड अँड वाईफ दोघंही वर्किंग असतात, त्यामुळे त्यांना ते दिवस पाहिजे असतात की कुठल्या दिवशी आपण इंटरकोर्स केली की आपल्याला प्रेग्नन्सीची जास्त पॉसिबिलिटी आहे. अच्छा. आणि कदाचित त्यांना अगदी रेग्युलर इंटरकोर्स करणे त्यांच्या व्यावसायिक व्यवस्थेमुळे टूर्समुळे जमत नसतं. अशा वेळी तुम्ही ओव्युलेशन किट वापरू शकता, जे सिम्पल युरिनवर ओव्युलेशन किट करतं आणि ते तुमच्या शरीरातली LH हॉर्मोन तपासतं. कारण पाळीच्या 10व्या दिवसानंतर तुम्ही रोज सकाळ रात्रीचं ओव्युलेशन किट केले आणि ओव्युलेशन किट पॉझिटिव्ह आलं, ह्याचा अर्थ त्याचं उद्या किंवा परवा त्याचं उत्सर्जन होणार आहे आणि त्या दरम्यान तुम्ही जर संबंध ठेवले तर तुमची प्रेग्नन्सीची अपॉर्च्युनिटी जास्त राहते. अच्छा. हे लॉजिकली ऐकायला खूप सोपं आहे, पण प्रॅक्टिकली हे सगळं पाळायला त्या पुरुषावर आणि स्त्रीवर खूप दडपण येतं अगदी आणि बरोबर. मानसिक दडपण येतं. आणि कॉमनली मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये एक टर्मिनॉलॉजी डिफाईन करतो की अॅक्यूट मेल मिड सायकल इरेक्टाईल डिस्फंक्शन. म्हणजे जस्ट बिकॉज हे पुढचे 2 दिवस मला संबंध नीट ठेवले पाहिजेत म्हणजे मला प्रेग्नन्सी मिळेल, या दृष्टिकोनाने जेव्हा संबंध ठेवले जातात तेव्हा तिथे अडचणी येण्याची शक्यता जास्त असते. बरोबर. त्यामुळे ॲज अ डॉक्टर, ॲज अ गायनेकॉलॉजिस्ट तुम्ही ते पर्पजफुली करा, म्हणजे ॲप ट्रॅक करा असं माझा सल्ला नसतो. मी म्हणतो तुमच्या इंटरकोर्समध्ये सहजता असावी. मे बी एव्हरी 3-4 डेज तुम्ही रिलेशन्स ठेवा. खूप जणांचा रॉंग कन्सेप्ट आहे. जर तुमचं सीमेन अनालिसिस नॉर्मल असेल तर तुम्ही आज इंटरकोर्स ठेवलात आणि उद्या परवा जरी बीज उत्सर्जन झालं तरीही तुम्हाला फर्टिलायझेशन होतं. स्पर्म्स 3 ते 4 दिवस गर्भाशयात ॲलिकॉट्समध्ये जात असतात, जरी तुम्ही संबंध आज ठेवला असेल तरी, आणि पुढचा 3 दिवसाने ठेवला तरी चालतो. म्हणजे एक पर्टिक्युलर डे कंपल्सरी पाळलाच पाहिजे, ह्याचं दडपण त्या कुटुंबाने घेऊ नये. आणि हे सातत्याने दडपण आलं आणि तिथं परफॉर्मन्स अँझायटीने नीट परफॉर्मन्सेस नाही झाले तर उगच काही कारण नसताना आपण हे ट्रॅकिंग करतोय म्हणून हजबंड अँड वाईफ मध्ये इरिटेबिलिटी तयार होते. अगदी हो. त्यामुळे आय वुड से सहजता आणा. म्हणजे आता टेन्शनचं लाईफ आहे सध्या आणि हे एक आणखी एक एक्स्ट्रा टेन्शन नको असं म्हणतात. म्हणजे जेवढ्या नॅचरल गोष्टी होतील तेवढ्या झालेल्या बऱ्या. आणि फर्टिलिटी ॲप इज अ मॉडेल विच इज ऑन दी ॲप, सो यू कॅन ट्रॅक इट ऑन दी ॲप अँड डू इट अप. तेवढंच आहे. पण मला वाटतं सेक्शुअल इंटरकोर्स हा इन्स्ट्रक्शनने नको व्हायला, इट शुड बी अ नॅचरल इव्हेंट. अगदी बरोबर. सर, आता समाजामध्ये बरेच गैरसमज असतात आणि मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की असा कोणता गैरसमज आहे जो महिलांमध्ये आहे जो तुम्हाला कायमचा मिटवायचा आहे? हां, ॲक्च्युली स्वतःला कॅन्सर होईल का ह्याची भीती आणि ब्रेस्टमध्ये थोडंसं हेवीनेस आलं, कुठं ब्रेस्टमध्ये पेन झालं, कुठं स्वेलिंग वाटलं की हा कॅन्सरच आहे, अशा मूळ धारणेनेच माझ्यापुढे येतात. किंवा पाळी थोडी जरी इकडे तिकडे झाली, थोडं ब्लिडिंग जास्त झालं, कमी झालं, म्हणजे मला कॅन्सर आहे का, गर्भाशयाची पिशवी काढावी लागेल का, या उद्देशानेच आम्हाला कन्सल्ट केलं जातं. मला वाटतं ती भीती काढावी, कारण गर्भाशयाचा कॅन्सर इझिली डिटेक्टेबल आहे. कारण सर्वायकल स्मिअर करतो, त्याला वॅक्सिन अवेलेबल आहे, म्हणजे तो कॅन्सर कदाचित 10 वर्षानंतर दिसेनासा व्हायला पाहिजे. बरोबर. ब्रेस्ट कॅन्सर इझिली पाल्पेबल आहे, साध्या एक्झामिनेशनवर कळतो की लंप आहे की नाही आहे. त्यामुळे उगाच कॅन्सर एखादा होईल आणि लोकांना कळणार नाही डॉक्टरना आणि मला त्याचं खूप सफरिंग होईल, ही भीती पहिली त्या स्त्रीने मनातून काढली पाहिजे असं मला वाटतं. आणि सध्या सर असं काय होतं की आपल्याला लगेच सगळ्या गोष्टी YouTube इकडे तिकडे मिळतात आणि ते बघून सुद्धा आपण डोक्यामध्ये काहीतरी तयार करतो, अरे हा हे असं आहे का, हा मलाही असं होतं म्हणजे मला कॅन्सरच आहे, असं होतं म्हणजे कदाचित. हो, अरे गेटिंग इन्फॉर्मेशन हे फार महत्वाचं आहे. आणि इन्फॉर्मेशन मिळालं की तुमची जाण वाढते आणि तुमची क्लॅरिटी वाढते, तुम्ही जास्त चांगल्या उद्देशाने त्या गोष्टीकडे बघू शकता. त्यामुळे इन्फॉर्मेशन ChatGPT वरून, गुगलवरून, YouTubeवरून घेणं प्रचंड आवश्यक आहे, काही डाऊटच नाही. मी उलट असा सल्ला देईन सगळ्यांना
की अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेटिक्स इन गायनेकॉलॉजी, ACOG, किंवा फॉक्सी, फेडरेशन ऑफ ऑब्स्गाइन सोसायटीज ऑफ इंडिया, किंवा ASRM, अमेरिकन सोसायटी ऑफ रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन, यांच्या वेबसाईटवर पेशंट फॅक्ट शीट्स म्हणून आहे आणि ते फ्री आहे सगळ्यांना. तिथून तुम्ही फॅक्ट शीट डाउनलोड करा आणि तुमचा आजार तिथं बसतो का बघा. हा एक ऑथेंटिक स्त्रियांना एक सोर्स आहे की जिथे तुम्हाला म्हणजे तुमचा खरोखर आजार किंवा त्या आजारातून कशी मुक्तता मिळवावी, कसं पुढे जावं, कुठले तपास करावे, ह्याच्याबद्दल यथायोग्य प्रूव्हन गाईडलाईन्स प्रमाणे तुम्हाला माहिती मिळू शकते. तो योग्य सोर्स राहील मला वाटतं. त्यामुळे माध्यमाचा वापर स्वतःचा ताण वाढवायला करू नये. माध्यमाचा वापर आपल्या थॉट प्रोसेसमध्ये क्लॅरिटी आणायला करणं फार गरजेचं. एक्झॅक्टली. किंवा अर्धवट माहिती नाही, आपण म्हणतो ना, अर्धवट ज्ञान जर असेल तर त्रासच त्याचा जास्त होतो. तर सरांनी जसं सांगितलं तसं आपण ह्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही कुठलंही ज्ञान घ्याल तेव्हा ते खरोखर योग्य आहे का हे Absolutely. तपासणं खूप गरजेचं आहे, आणि त्यामुळं आपल्यालाच त्रास होणार आहे. सर, आता खूप महत्त्वाचा प्रश्न. आता गर्भाशयाचा जो कॅन्सर आहे हा आपण टाळू शकतो का? हो, आय थिंक नक्की टाळू शकतो. पहिली गोष्ट, गर्भाशयाचे 2 प्रकारचे कॅन्सर असतात. एक तर गर्भाशयाच्या आतल्या आवरणाचा कॅन्सर, ज्याला एंडोमेट्रियल मॅलिग्नन्सी म्हणतो, आणि दुसरा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, त्याला आपण सर्व्हायकल कॅन्सर म्हणतो. हा सर्व्हायकल कॅन्सर ह्याचं मेन कारण HPV व्हायरस आहे. आता HPV व्हॅक्सिनेशन आपल्या भारतामध्ये सगळ्याकडे उपलब्ध आहे. 2 प्रकारचे वॅक्सिन्स आहेत आणि सगळे गव्हर्नमेंट पण प्रमोट करते, पिडियाट्रिशियन्स प्रमोट करतात की तुम्ही वॅक्सिनेशन करा. कारण आमची गायनेकॉलॉजिकल सोसायटी प्रोॲक्टिव्हली सबसिडाइज रेटमध्ये वॅक्सिनेशन करायला प्रोत्साहित करत आहे. त्यामुळे शाळांमध्ये वगैरे पण हे आता उपलब्ध व्हायला लागले. त्यामुळे कम्युनिटीने पुढे येऊन हे वॅक्सिनेशन सगळ्यांनी करून घ्यावं, म्हणजे ॲटलीस्ट गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर तुम्हाला होणार नाही. दुसरा येतो एंडोमेट्रियल कॅन्सर, गर्भाशयाचा आतला आवरणाचा कॅन्सर. जनरली गर्भाशयातला आतला आवरणाचा कॅन्सर हा खूप कॉमन नाही आहे. तो जनरली 60च्या पलीकडे होतो, किंवा पेरिमेनोपॉझल एजमध्ये होतो. ज्या खूप जाड्या असतात स्त्रिया, ज्यांना डायबिटीज असतो, ब्लड प्रेशर असतं, किंवा लॉंग टर्म पॉलिसिस्टिक ओव्हरीचा प्रॉब्लेम असतो आणि जाडी पण असते, अशांना तो होण्याची शक्यता असते. मी खूप वेळा अशा स्त्रियांना सांगतो की तुम्ही मिरिना म्हणून गर्भाशयात एक कॉपर टी सारखं एक टी बसवून घ्या. ऍक्च्युअली तो टी आकाराच असतं, त्यात कॉपर नसतो. मी कॉपर टी हा शब्द वापरतो लोकांना कळायला. पण मिरिना जे आहे ते आतमध्ये गर्भाशयात 5 ते 7 वर्ष तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला कॉन्ट्रासेप्शन तर होईलच, पण गर्भाशयात आतल्यात प्रोजेस्ट्रॉन मिळेल, आणि ते प्रोजेस्ट्रॉन मिळाल्यामुळे रिप्रोडक्टिव्ह जे डिसऑर्डर्स होतात, म्हणजे फायब्रॉइड होणे, ॲडिनोमायसिस होणे, उतार वयामध्ये गर्भाशय काढायला सांगणे, ह्या शंका जातात आणि गर्भाशयाचा कॅन्सर पण होण्याची शक्यता पूर्णपणे निघून जाते. इंग्लंडमध्ये नॅशनल हेल्थ सर्व्हिस इंग्लंडमध्ये सगळ्या स्त्रियांना मिरिना फ्री ऑफ कॉस्ट देते, आणि त्यांचा मुख्य उद्देश आहे की पुढे जाऊन NHSचा हिस्टेक्टमी म्हणजे गर्भाशय काढण्याची शंका कमी होऊन जाईल. कारण शेवटी NHSला हिस्टेक्टमी पण NHSलाच करावी लागते आणि मिरिना पण NHSलाच करावं लागतं, कारण इट्स अ फ्री सर्व्हिस. तो इंग्लंड गव्हर्नमेंट स्वतःचा लोड कमी करण्याकरता मिरिना सगळ्यांना वापराचा प्रोत्साहित करते. मला वाटतं इथे पण इंडियामध्ये पण मिरिना मॅक्झिमम लोकांनी घालावा. त्यामुळे तुमचे हे अडचण जे 40च्या वेळी गर्भाशयाचे होणारे प्रॉब्लेम्स आहेत ते पूर्णपणे निघून जातात. मग सर, हा एज ग्रुप काय असू शकतो, म्हणजे कधी आपण हे करू शकतो? तुमची फॅमिली कंप्लीट झाली तर ऑपरेशन म्हणजे लायगेशन करण्यापेक्षा मिरिना घातलेला बरा. कारण लायगेशन करून काय तुमचं परमनंट स्टरलायझेशन झालं, पण लायगेशनचे गर्भाशयाला काय ॲडव्हान्टेजेस तर काहीच नाही आहेत. पण मिरिना घातलं तर तुम्हाला प्रेग्नन्सी तर राहणार नाहीच आहे, पण तुमचं ब्लिडिंग कमी होणार, ॲनिमिया होणार नाही, पोटात दुखत असेल डिस्मेनोरिया होणार नाही, तुमचे फायब्रॉइड ॲडिनोमायसिस होणार नाही, 40 नंतर गर्भाशय काढण्याची शक्यता कमी. मिरिनामुळे गर्भाशयाचा सर्व्हायकल म्युकस एकदम थिक होऊन जातो, त्यामुळे गर्भाशयाचे इन्फेक्शन, पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीज हे सगळं कमी होतं. सो इट इज ॲब्सोल्युटली खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणजे माझ्या स्वतःच्या अनुभवामध्ये माझ्या जे कोणी गायनेकॉलॉजिस्ट मैत्रिणी आहेत, ऑलमोस्ट 70% लोकांनी मिरिना स्वतःकरता बसून घेतलेला आहे. वर्किंग वुमन, त्यांना हे इश्यूज नको असतात. मला वाटतं ह्या गोष्टी बऱ्याच लोकांना माहिती पण नसतील. हो, बरोबर आहे. पण मला वाटतं की वर्किंग वुमनने हा पर्याय नक्की निवडावा. कारण तुम्हाला जर खूप जोरात पेन होत असेल मेन्स्ट्रुअल डेजमध्ये, ऑफिस चुकत असेल, किंवा ऑफिसमध्ये तुमची चिडचिड होत असेल, किंवा हेवी ब्लिडिंगमुळे तुम्हाला ऑकवर्ड फिलिंग येत असेल, तर दीज आर द बेस्ट. मिरिना इज द बेस्ट रेमेडी फॉर दॅट. सर, अशी कोणती गोष्ट आहे जी महिलांनी टाळली पाहिजे? मला वाटतं महिलांनी जाडं होणं टाळलं पाहिजे. आता सगळे महिलांचे जे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स आहेत ते इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन आणि टेस्टेस्ट्रॉन हे पुरुष हॉर्मोन आहे, ते थोड्या प्रमाणात महिलांमध्ये असतंच. ह्याचा तो एक बॅलन्सिंग ऍक्ट आहे. पण हे सगळे हॉर्मोन्सचं मूळ जनक रॉ मटेरियल कोलेस्ट्रॉल आहे. ज्या स्त्रिया अत्यंत बारीक असतात, म्हणजे 35 kg पेक्षाही कमी,
कारण ज्या स्त्रिया जास्त जाड्या असतात या दोघांनाही पाळीच्या तक्रारी हॉर्मोनल इम्बॅलन्सेसना फेस करावं लागतं. टिपिकली लेडी येते की डिलिव्हरी होते पहिली डिलिव्हरी होईपर्यंत ती यंग असते, बारीक असते, लगेच प्रेग्नन्सी राहते, डिलिव्हरी होते, त्याच्यानंतर डिंकाचे लाडू येतात, मसाज येतो, भरपूर खाणं पिणं, तुपाच्या बाटल्याच्या बाटल्या संपवल्या जातात, पण कोणी एक्सरसाइज करा कोणी सांगत नाही, कोणी व्यायाम करा, डाएट करा कोणी सांगत नाही. त्यामुळे प्रेग्नन्सीत वाढलेले 15-20 किलो कधी कमीच होत नाही. आणि मग 4-5 महिन्यानंतर जेव्हा लॅक्टेशन पिरियड 6 महिन्याने संपेल तेव्हा ती लेडी माझ्याकडे येते, इरेग्युलर पाळी व्हायला लागली. असं कधीच झालं नव्हतं, पण तो प्रॉब्लेम नसतो. 15 किलो वजन कधी वाढलंच नव्हतं, हा मुख्य प्रॉब्लेम असतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे आता पाळी अनियमित झाली. त्या लेडीने त्या अनियमित पाळीचं भलं मोठं टेन्शन घेतलं. ऍक्च्युअली ट्रीटमेंट हॉर्मोनल ट्रीटमेंट नाहीये, तुमचं वजन कमी करायचं. त्यामुळे वजन हा प्रचंड मोठा इश्यू आहे. आता फॉर एक्झाम्पल मी जसं म्हणालो की वजन जास्त असेल आणि प्रेग्नन्सी राहिली तर मिसकॅरेजेस, बाळामध्ये डिफेक्ट्स, जेस्टेशनल डायबिटीस मेलायटस, हायपरटेन्शन, लवकर डिलिव्हरी होणे, हे सगळे कॉम्प्लिकेशन्स. वजन तुमचं जास्त आहे आणि तुमचं 35-40 ला तर तुम्हाला टाईप 2 डायबिटीस मेलायटस होणे, आणि वजनामुळे पाळी अनियमित होणे, वजनामुळे इस्ट्रोजन लेवल तुमची हाय राहते, आणि इस्ट्रोजन लेवल 10-15 वर्ष हाय असेल तर ब्रेस्टचा कॅन्सर किंवा गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची शक्यता तुम्ही उगाचच वाढवून ठेवलेली आहे. त्यामुळे वजन, वाढलेलं वजन ही एक गोष्ट आहे, ती महिलांनी काही पण वय असो टाळणं अत्यंत आवश्यक आहे, कारण तो एक इंटरप्ले आहे हॉर्मोन्स आणि त्यांच्या कोलेस्ट्रॉलचा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकाच गोष्टीकडे जातात की वजन व्यवस्थित ठेवणं फार गरजेचं आहे. अच्छा, ओके. म्हणजे महिलांनी आपलं वजन हे प्रेग्नन्सी नंतर किंवा बाळ झाल्यानंतर कसं कंट्रोलमध्ये ठेवायचं याचा पूर्णपणे म्हणजे तिथं मला वाटतं कम्युनिटी हॅज टू कम फॉरवर्ड. म्हणजे महिलांचे जे क्लब्स आहेत वेगवेगळे, त्यांनी सगळ्यांनी हा एक मोठा ड्राईव्ह घेतला पाहिजे की महिलांनी वजन योग्यच ठेवलं पाहिजे. आणि एखादी लेडी त्याचे 55 किलोचे, ती 2 वर्ष 55 किलोचे, तिला काहीतरी प्राइस पण द्यायला पाहिजे. म्हणजे इट शुड बी अ गोल ऑफ द होल सिटी की सगळ्या महिलांचं वजन योग्य पाहिजे. म्हणजे सिटीतले डिसीजेस कमी होतील, महिलांचं आरोग्य चांगलं. ऑब्व्हियसली दे आर कॉन्ट्रीब्युटिंग टू द सोसायटी, टू द कंट्री. डेफिनेटली मोठा फायदा. म्हणजे सगळ्या जे आपण म्हणतो आजारांचं मूळ आहे ते वजनाकडेच येतं. म्हणजे सगळ्यांनी त्याकडे लक्ष देणं पण अगदी गरजेचं आहे. सर, सगळ्या स्त्रियांनी आता मेनोपॉज बद्दल ऐकलंय, पण हा पेरीमेनोपॉज सध्या खूप चर्चेत आहे. त्याचा अर्थ काय आणि काय असतं ते? म्हणजे पेरीमेनोपॉज म्हणजे हा मेनोपॉज चालू होण्याच्या अगोदरचा एक थोडासा कालावधी, मे बी 1-1.5 वर्षाचा म्हणूया. आणि तुम्हाला माहिती आहे का की भारतामध्ये 47व्या वर्षी ॲव्हरेज मेनोपॉज येतो, पण तेच थायलंडमध्ये 49व्या वर्षी येतो आणि इंग्लंडमध्ये 52व्या वर्षी येतो. त्यामुळे दुर्दैवाने भारतीय स्त्रियांना मेनोपॉज थोडा लवकर येतो. आणि पेरीमेनोपॉझल टाइम हा असा असतो की जिथे त्यांचे इस्ट्रोजन हॉर्मोन्स कमी होतात. आपल्याला वाटतं की स्त्रियांचे इस्ट्रोजन हॉर्मोन फक्त गर्भाशयावर काम करतात, तर नाही. ते अल्फा रिसेप्टर्स ब्रेनमध्ये असतात, त्याच्यावर पण काम करतात. त्यामुळे त्या स्त्रीचा एक पर्टिक्युलर ॲटिट्यूड असतो, आणि तेव्हा तिथले हॉर्मोन्स कमी झाले की मग त्याचे छोटे छोटे साईड इफेक्ट दिसायला लागतात. आणि तो एक 40 ते 45 असा कालावधी असतो ना की मुलं मोठी झालेली असतात, ती सातत्याने आई आई म्हणत नाही, ती इंडिपेंडेंट झालेली असतात. नवरा कदाचित त्याच्या कामाच्या पीक लेवलला असतो, कारण त्याचा 15-16 वर्षाचा कामाचा अनुभव झालेला असतो, त्याच्या हुद्द्यावर तो, आणि सुपर बिझी असतात. त्यामुळे ही इज ऑल्सो, त्याने अटेन्शन कदाचित थोडंफार डायव्हर्ट होत असेल, कमी होत असेल. आणि ती लेडी, तिचे हॉर्मोन्स तिला सोडून चाललेले आहेत, इस्ट्रोजन सोडून चाललेलं आहे. त्यामुळे ती मनस्वी खूप हळवी होते, तिला आपोआप रडू येऊ शकतं, लोनलीनेस खूप घेतो. त्याच्यामध्ये इस्ट्रोजनची कमी आली आणि त्याच्याबरोबर ड्रायनेस ऑफ वजायना आला तर सेक्शुअल इंटरकोर्स कमी होतं. मग माझं स्त्रीत्व कमी झालं का असं वाटायला लागतं. युरिनरी कंप्लेंट्स वाढायला लागतात, युरिनरी बर्निंग होणे किंवा कंप्लेंट्स वाढायला लागतात. नाईट स्वेट्स येणं, म्हणजे घरात AC चालू आहे पण मला घाम येतोय, असे होतं. त्यामुळे ती मानसिकरित्या आणि फिजिकलरित्या स्वतःला खूप एकटी पडू लागते. त्यामुळे हा कालावधी ऍक्च्युली ती तर रेकग्नाइज करते, पण मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं फॅमिलीने रेकग्नाइज करणं गरजेचं आहे. त्यामुळे फॅमिलीने मुद्दामून तिच्याबरोबर थोडा वेळ काढणे, मे बी त्या लेडीने पण स्वतःला रिडिस्कवर केलं पाहिजे, कुठली तरी नवीन हॉबी, नवीन जॉब, एक ग्रुप पार्टिसिपेशन करणे, योगाकडे जाणे, एक्सरसाइजेस चांगले करणे. एक्सरसाइजेस डेफिनेटली तुम्हाला पेरीमेनोपॉझल सिम्पटम्स कमी करायला मदत करू शकतो. आणि मग थोडे डायटिक टिप्स मी देऊ नक्की इच्छितो की तुमच्या डाएटमध्ये तुम्ही अँटीऑक्सिडंट्स वाढवले पाहिजेत, म्हणजे ग्रीन व्हेजिटेबल्स, टोमॅटो, गाजर, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, लिंबू, ह्या गोष्टी. आणि तुम्ही थोडेसे एक्सरसाइजेस नक्की करावेत प्रॉपरली. आणि हे एक्सरसाइज आणि डाएट ह्याच्यामुळे तुमचे पेरीमेनोपॉझल सिम्पटम्स कमी व्हायला नक्की खूप मदत होते. एस्पेशली कार्डिओ एक्सरसाइजेस वगैरे केलं तर नक्की फायदा होतो.
सर महिलांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा प्रश्न, पॅड, टॅम्पोन्स की मेन्स्ट्रल कप, तुम्हाला काय वाटतं? पण तिन्ही मेथड्सचे काही फायदे आणि काही तोटे आहेत. आपण पॅड्सकडे वळूया. पॅड्स मला वाटतं एस्टॅब्लिश ट्रीटमेंट आहे किंवा मेन्स्ट्रुएशनचं ब्लड मॅनेज करायची. पण तुमचं साईज ॲप्रोप्रिएट साईज चूज केला पाहिजे, नाहीतर तुम्हाला फ्रिक्वेंट पॅड चेंजेस लागू शकतात. पेरी पॅड लीक होऊ शकतं, त्यामुळे तुम्ही कॉन्शियस व्हायला होतं. आणि समजा तुमची पाळी 5-7 दिवस असेल आणि थोडं जास्त स्पॉटिंग होते म्हणून तुम्हाला पॅड्स वापरावे लागत असतील, तर खूप वेळ एक्सटर्नल लेअर तिथं असल्यामुळे इरिटेशन होणे, फंगल इन्फेक्शन्स होणे असं कॉमनली आम्ही बघतो. पण समाजात एक रूढ पद्धती आहे, नो डाऊट. टॅम्पोन हा पण एक चांगला मार्ग आहे. प्रॉब्लेम टॅम्पोनचा आहे की तो इन्सर्ट करावा लागतो. त्यामुळे जनरली लग्न झालेल्या स्त्रिया जास्त प्रमाणात वापरू शकतात. ते तुम्ही विसरता कामा नये. तो सोप झालेला काढणं गरजेचं आहे. नाहीतर अतिरिक्त ब्लिडिंग होणे किंवा त्याचं इरिटेशन होणे अशी शक्यता होते. चुकून तुम्ही विसरलात आणि काही वेळ तिथं राहिला तर ऑब्व्हियसली ते इन्फेक्शनला कारण होतं. टॉक्झिक शॉक सिंड्रोम अगदी रेअरली टॅम्पोन बरोबर रेकॉर्ड केलेला आहे. मेन्स्ट्रुअल कप हे नवीन आजकाल प्रचलित झालेला आहे. तो पण इन्सर्ट करावा लागतो आणि मेन्स्ट्रुअल कप खूप हायजेनिक आहे. अपफ्रंट कॉस्ट तुमची जास्त आहे. कदाचित तुम्हाला तो बाय करावा लागतो ऑनलाईन मार्केटमधून आणि पण तो रियुजेबल आहे. तुम्ही 5-6 वर्ष वापरू शकता. मेन्स्ट्रुअल कपची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते ब्लड होल्ड करतात. त्याच्यामुळे बाहेर येत नाही. तुमचा ड्रायनेस चांगला राहतो. तुम्ही काही एक्सरसाइज वगैरे करत असाल तर तुम्ही ते परस्यू करू शकता आणि तुम्ही तो 12 आवर्स पण ठेवू शकता. म्हणजे पॅड्स आपण म्हणू तुम्ही 3 ते 4 तास ठेवू शकता. टॅम्पोन्स एनिथिंग बिटवीन 4 to 8 आवर्स. पण मेन्स्ट्रुअल कप इझिली तुमचे 8 to 12 आवर्स तुम्ही ठेवू शकता. त्यामुळे फॉर वर्किंग वुमन युझिंग अ गुड साईज मेन्स्ट्रुअल कप अँड ॲप्रोप्रिएट साईज मेन्स्ट्रुअल कप हा खूप चांगला पर्याय आहे असं मला वाटतं. ओके, म्हणजे ते हायजीन पण मेंटेन करायला सोपं जातं. थँक्यू सो मच सर. यातून टेक होम काय असेल? पहिलं म्हणजे थँक्यू, तुम्ही स्मित औराबद्दल करून मला बोलवलं, कारण ॲज अ डॉक्टर म्हणून मला कम्युनिटीशी संबंध किंवा संवाद साधायला खूप आवडतं आणि तुम्ही त्याच्याबद्दलची चांगली संधी दिली. अँड रिअली थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट विशेस फॉर स्मित औरा चॅनल. मला वाटतं गंमत नका वाढवून घेऊ, पण खरं सांगतो, वजन आटोक्यात ठेवा. तुमचं वय काही पण असू दे, वजन आटोक्यात ठेवा आणि तुमचे हॉर्मोनल इश्यूज किंवा मेन्स्ट्रुअल इश्यूज खूपशा प्रमाणात तुमचे कमी होतील. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू सो मच.